फायनान्शियल अकाउंटिंग विथ बेसिक टॅली RP9 या आपल्या ऑनलाईन कोर्समधील सेशन नंबर 9मध्ये आपण वाउचर टाईप्स या भागाविषयी डिस्कशन केलं होतं. टॅलीमध्ये असणारे जे वाउचर्स आहेत या वाउचर्सना अकाउंटिंग वाउचर्स, इन्व्हेंटरी वाउचर्स आणि पेरोल वाउचर्स या 3 प्रकारांमध्ये डिवाइड केलं जातं. इन टॅली ऑल द वाउचर टाइप्स आर कॅटेगराइज्ड इंटू 3 टाइप्स: अकाउंटिंग वाउचर, इन्व्हेंटरी वाउचर अँड पेरोल वाउचर. यापैकी आपण अकाउंटिंग वाउचर या भागामध्ये पेमेंट वाउचर, त्यानंतर रिसीट वाउचर, त्यानंतर कॉन्ट्रा वाउचर, परचेस वाउचर आणि सेल्स वाउचर या एकूण 5 प्रकारच्या वाउचर्सविषयी डिस्कशन केलं होतं. आवश्यकतेप्रमाणे आपण इन्व्हेंटरी वाउचर्स आणि पेरोल वाउचर्स हे 2 प्रकार देखील शिकणार आहोत. एकूण अकाउंटिंग वाउचर 12 जरी असले तरी त्यामधील 2 वाउचर्स हे नॉन अकाउंटिंग वाउचर म्हणून कन्सिडर केले जातात. त्या संदर्भात ही आपण पुढे काही चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा या 3 वाउचरचा वापर करतो, हे 3 वाउचर आपण 2 पद्धतीने वापरू शकतो. पेमेंट, रिसीट अँड कॉन्ट्रा वाउचर्स कॅन बी यूज्ड इन 2 वेज. आपण यांचा वापर 2 पद्धतीने करू शकतो. नंबर 1, we can use as a single entry mode and second we can use as a double entry mode. सिंगल एंट्री मोडचा वापर कधी करायचा आणि डबल एंट्री मोडचा वापर कधी करायचा याबाबत आपण डिटेलमध्ये चर्चा करूयाच. परंतु जर तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट या 2 लेबल किंवा टू आणि बाय ह्या 2 लेबलच्या साहाय्यानं एंट्री करायची असेल, एका वेळेला एकच एंट्री करायची असेल तर तुम्ही डबल एंट्री मोडचा वापर करू शकता. परंतु काही वेळेस तुम्हाला एका वेळेला अनेक ट्रान्झॅक्शनच्या एंट्री क्रिएट करायच्या असतात, त्यावेळेस तुम्ही सिंगल एंट्री मोडचा वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल, माझी एक अशी कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये आज एकूण 25 लोकांचे चेक आलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्याकडे चेकच्या सहाय्यानं कुणाचं पेमेंट येतं तेव्हा मी निश्चितच रिसीट वाउचरचा वापर करेन. जर मला डबल एंट्री मोडचा वापर करायचा असेल तर मला या 25 ट्रान्झॅक्शन्स 25 वेगवेगळ्या पद्धतीनं करावे लागतील. म्हणजे 25 वेगळ्या वेगळ्या सेपरेट ट्रान्झॅक्शनची एंट्री मला करावी लागेल. आणि आपण हे सर्व चेक एकाच बँकेत डिपॉझिट केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सिंगल एंट्री मोडचा वापर करून एकाच वेळेला मल्टिपल ट्रान्झॅक्शनची एंट्री करू शकता. आता आपण सध्या सिंगल एंट्री मोड वापरणार नाही आहोत, त्यामुळे डबल एंट्री मोड कसं ॲक्टिवेट करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण मागच्या वेळी पाहिलं आहे. इथे आपण F12 ही शॉर्टकट की प्रेस करू शकतो. F12 कॉन्फिगरेशन या विंडोमध्ये जाऊन आपण स्विच करू शकतो टू स्विच बिटवीन दीज 2 मोड्स. प्रेस F12 कॉन्फिगरेशन आणि या कॉन्फिगरेशन मेनूमध्ये जाऊन आपण आवश्यकतेप्रमाणे सिंगल एंट्री मोड आणि डबल एंट्री मोड यांच्यामध्ये स्विच करू शकतो. त्यानंतर आपण पाहिलं परचेस आणि सेल्स वाउचर. खरेदी आणि विक्री याशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यवहारांची नोंद करण्यासाठी आणि त्याच्या एंट्रीज करण्यासाठी तुम्ही परचेस वाउचर आणि सेल्स वाउचर या वाउचरचा वापर करू शकता. परचेस आणि सेल्स वाउचर वापरण्याच्या देखील 2 पद्धती आहेत. देर आर 2 वेज टू यूज परचेस अँड सेल्स वाउचर. आणि या 2 पद्धती कोणत्या आहेत? ॲज वाउचर आणि ॲज इनव्हॉइस या 2 पद्धतीनं तुम्ही परचेस आणि सेल्स या 2 वाउचरचा वापर करू शकता. ॲज इनव्हॉइस हा मोड कधी वापरला जातो? टॅक्सेस किंवा टॅक्स इनव्हॉइस क्रिएट करण्यासाठी, ऑटो कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या पद्धतीसाठी तुम्ही ॲज इनव्हॉइस हा मोड वापरू शकता. यू कॅन यूज दिस ॲज इनव्हॉइस मोड ऑर यू कॅन यूज दिस ॲज वाउचर मोड. ॲज वाउचर मोड म्हणजे डेबिट क्रेडिट या हेडिंग्सच्या साह्यानं किंवा या लेबलच्या साह्यानं एक जर्नल एंट्रीप्रमाणे तुम्हाला ॲज वाउचर या मोडचा वापर करता येईल. आणि याच्यासाठी Ctrl+V ही शॉर्टकट की तुम्ही यूज करू शकता. Ctrl+V या शॉर्टकट कीचा वापर तुम्हाला करता येईल या 2 मोडमध्ये स्विच करण्यासाठी. टू स्विच बिटवीन दीज 2 मोड्स यूज Ctrl+V शॉर्टकट की या शॉर्टकट कीचा वापर तुम्हाला करता येऊ शकेल. तुम्हाला या सेशन नंबर 9मध्ये काही ट्रान्झॅक्शनची एंट्री करून दाखवल्या गेल्या. फॉर एक्झाम्पल, पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करावी,
दुसऱ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करावी, तिसऱ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करावी हे आपण पाहिलं. या ठिकाणी आधीच सर्व ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री टाईप करून ठेवली गेलेली आहे आणि ही ट्रान्झॅक्शन एंटर करण्यासाठी कोणतं व्हाउचर वापरायचं आहे त्या व्हाउचरचा शॉर्टकट की देखील इथे टाईप करून ठेवला गेलेला आहे. याचा वापर करून तुम्हाला या सर्व ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज सॉल्व करायच्या आहेत किंवा टॅली ERP9मध्ये तुम्ही बनवलेल्या कंपनीमध्ये ह्या सर्व ट्रान्झॅक्शन्स पोस्ट करायचे आहेत. आय होप तुम्ही मागच्या सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे या सर्व ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये पोस्ट केल्याच असतील आणि जेव्हा तुम्ही या सर्व ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये पोस्ट कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे ट्रायल बॅलन्स टॅली करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. या मायक्रोसॉफ्ट वर्डच्या फाईलमध्ये इथे तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिला गेलेला आहे आणि या ट्रायल बॅलन्समध्ये असणाऱ्या अकाउंटच्या बेरजा किंवा या अकाउंटच्या व्हॅल्यूज तुमच्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये जनरेट झालेल्या व्हॅल्यूजप्रमाणेच असायला हव्यात. आणि जर तुम्ही तुमच्या कंपनीच्या ट्रायल बॅलन्सला ओपन केल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे व्हॅल्यू दिसत नसतील तर याचा अर्थ आहे की तुमच्या डेटामध्ये काही चुका आहेत. कदाचित अमाऊंट टाईप करणे, व्हाउचर टाईप सिलेक्ट करणे किंवा एखादी एंट्री चुकून राहून गेली असेल तर अशा काही गोष्टी घडू शकतात. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ह्या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री करून या बॅलन्स शीटप्रमाणे, या ट्रायल बॅलन्सप्रमाणे तुमचे रिझल्ट्स जुळत आहेत का हे तुम्ही पाहू शकता. आता आपण या खाली काही अजून ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करावी याबद्दल आपण माहिती डिस्कस करणार आहोत. इथे 27 एप्रिलची एक ट्रान्झॅक्शन दिलेली आहे, गुड्स रिटर्नड बाय शिवा एंटरप्राइजेस वर्थ ₹500. काही वेळा असं होऊ शकतं की आपण एखाद्या व्यक्तीला वस्तू विकलेल्या आहेत आणि त्या विकलेल्या वस्तू, विक्री केलेल्या वस्तू काही कारणास्तव आपल्याकडे परत आलेल्या आहेत. म्हणजे सेल्स रिटर्न, सेल्स केलेली आहे, विक्री केलेली आहे, पण त्या विक्री केलेल्या वस्तू मे बी डिफेक्ट असल्यामुळे किंवा ऑर्डरमध्ये नसल्या कारणावरून किंवा कोणत्याही कारणावरून त्या वस्तू आपल्याकडे पुन्हा परत आलेल्या आहेत. अशा वेळेला तुम्हाला आणखीन 2 व्हाउचरचे प्रकार वापरायचे आहेत. त्यामध्ये क्रेडिट नोट व्हाउचर आणि डेबिट नोट व्हाउचर, या 2 व्हाउचरचा वापर आता आपण करून पाहायला शिकणार आहोत. त्यापैकी सर्वात आधी आपण पाहूया क्रेडिट नोट व्हाउचरचा वापर कधी करता येईल. जर विक्री केलेला माल परत आला असेल, ओके, गुड्स सोल्ड रिटर्नड, म्हणजे विक्री केलेला माल जर परत आला असेल तर अशा ट्रान्झॅक्शनची एंट्री करण्यासाठी तुम्ही क्रेडिट नोट व्हाउचर या व्हाउचरचा वापर करू शकता. आणि ह्या व्हाउचरला वापरण्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+F8. ही शॉर्टकट की तुम्हाला वापरता येऊ शकेल. आणि त्याविरुद्ध काही वेळेस तुम्ही माल खरेदी केलेला आहे आणि खरेदी केलेला माल जर तुम्ही परत पाठवला असेल, गुड्स परचेस्ड रिटर्नड, आपण सिम्पली याला परचेस रिटर्न असं म्हणूया, परचेस रिटर्न, आणि याला सिम्पली आपण सेल्स रिटर्न असं म्हणूया. जर खरेदी केलेला माल परत पाठवला असेल तर त्याला परचेस रिटर्न असं म्हणतात. आणि अशा परचेस रिटर्नची एंट्री करण्यासाठी तुम्ही डेबिट नोट व्हाउचरचा वापर करा. आणि सेल्स रिटर्न म्हणजेच विक्री केलेला माल परत आलेला आहे तर अशा ठिकाणी तुम्हाला क्रेडिट नोटचा व्हाउचर वापर करता येऊ शकेल. ॲक्च्युली क्रेडिट नोट व्हाउचर तुम्ही अशा प्रत्येक ठिकाणी वापरू शकता जिथे पार्टी अकाउंट क्रेडिट करायचे, टू क्रेडिट द पार्टी अकाउंट. आणि डेबिट नोट व्हाउचर अशा प्रत्येक ठिकाणी वापरता येऊ शकेल जिथे जिथे पार्टी अकाउंट डेबिट करायचं आहे, टू डेबिट द पार्टी अकाउंट. मग पार्टी अकाउंट डेबिट कधी करता येतं? काही वेळेला आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत परंतु खरेदी केलेल्या वस्तूमध्ये काही किंवा खरेदी केलेल्या वस्तूच्या बिलामध्ये काही रेट डिफरन्स आहे, तर अशा वेळी देखील तुम्ही डेबिट नोट या व्हाउचरचा वापर करू शकता. किंवा काही वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला माल विकतो, तो माल उधारीवरती विकला जातो आणि काही विशिष्ट दिवसाच्या क्रेडिट लिमिटचा वापर त्यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ, काही कंपनीमध्ये 15 दिवसाची क्रेडिट लिमिट दिली जाते आणि 15 दिवसाच्या क्रेडिट लिमिटच्या आधारावर वस्तू उधारीवरती विकले जातात. म्हणजे जर 1 एप्रिलला आपण मालाची विक्री केलेली आहे तर त्या बिलाची ड्यू डेट ही 15 एप्रिल इतकी आहे असं म्हणता येईल. परंतु जर समजा एखाद्या व्यक्तीने म्हणजेच कस्टमरने दिलेल्या क्रेडिट लिमिटमध्ये पैसे दिले नसतील किंवा त्याची रिसीट झाली नसेल तर त्या दिवसानंतर ठराविक रकमेचं व्याज आपण त्या व्यक्तीकडून घेऊ शकतो. मग अशावेळी तितक्या रकमेनं त्या पार्टीचा अकाउंट आपल्याला डेबिट करावं लागतं, म्हणजे वाढवावं लागतं. तो इंटरेस्ट आपल्याला रिसिवेबल दाखवायचा असतो. अशा केसमध्ये देखील तुम्ही डेबिट नोटचा वापर करू शकता.
असे काही आणखीन एक्झाम्पल्स आपण पुढे पाहणार आहोत की जिथे आपल्याला पार्टी अकाउंट डेबिट करावं लागणार आहे किंवा काही वेळेस पार्टी अकाउंट हा क्रेडिट करावा लागणार आहे. आता आपण या दोन एक्झाम्पलचा वापर करून पाहूया सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न. तर आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 1 मध्ये 27 एप्रिलला ट्रान्झॅक्शन देण्यात आलेली आहे. गुड्स रिटर्नड बाय शिवा एंटरप्राइजेस वर्थ ₹500. 500 रुपयाचा माल आपल्याकडे परत आलेला आहे जो शिवा एंटरप्राइजेस या व्यक्तीनं आपल्याला पाठवलेला आहे. तर इथे आपल्याला डेबिटला अकाउंट टाईप करायचं आहे सेल्स रिटर्न अकाउंट. सेल्स रिटर्न अकाउंट हा अकाउंट आपण डेबिट करतोय आणि हा आपण सेल्स अकाउंट या ग्रुपमध्ये तयार केलेला अकाउंट आहे. हा आपण डेबिट करतोय कारण की आपल्याकडे वस्तू परत आलेल्या आहेत. समथिंग कम्स इन. आपल्या अकाउंटिंगमध्ये रूल आपण पाहिलेला आहे, जे येतं त्याला नेहमी डेबिट द्या. आणि आता आपल्याकडे काय आलेलं आहे तर विकलेला माल परत आलेला आहे. तर त्याचं एक वेगळं खातं मी बनवलेलं आहे सेल्स रिटर्न अकाउंट आणि या अकाउंटला आपण डेबिट साईडला पोस्ट करणार आहे. आणि हा माल आलेला आहे कुणाकडून? शिवा एंटरप्राइजेसकडून, जो क्रेडिट साईडला पोस्ट केला गेलेला आहे बिकॉज ही इज गिवर. आपल्या अकाउंटिंगच्या नियमाप्रमाणे जे गिवर असतात ते नेहमी क्रेडिटला पोस्ट होतात. क्रेडिट द गिवर असा पर्सनल अकाउंटचा रूल आहे. म्हणून हा अकाउंट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा आहे. ज्या व्यक्तीकडून माल आपल्याला परत आलेला आहे दॅट पार्टी हॅज अ गिवर, दॅट पार्टी हॅज बिकम गिवर आणि गिवर अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. आणि ही एंट्री करण्यासाठी स्पेसिफिकली तुम्हाला क्रेडिट नोट व्हाउचरचा वापर करायचा आहे, ज्याचा शॉर्टकट की आहे Ctrl+F8. आता आपण टॅली ERP9 1.1 हे सॉफ्टवेअर ओपन करूया. टॅली सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला कंपनी ओपन करायची आहे. F1 ही शॉर्टकट की प्रेस करा किंवा सिलेक्ट कंपनी या शॉर्टकट आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला हवी असणारी कंपनी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. कंपनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही अकाउंटिंग व्हाउचर या मेनूमध्ये क्लिक करा आणि आता तुम्हाला क्रेडिट नोट हा व्हाउचर वापरायचा आहे. काही वेळेस क्रेडिट नोट आणि डेबिट नोट हे व्हाउचर डिजेबल्ड असतात, म्हणजेच हे व्हाउचर्स वापरण्यासाठी असणारा जो फीचर आहे किंवा हे जे बटन आहे हे सध्या इनेबल्ड नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला हा फीचर ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला F11 फीचर्स या बटनवर क्लिक करायचं आहे. F11 या बटनवर क्लिक केले असता अकाउंटिंग फीचर्स अशी एक स्क्रीन ओपन होते आणि या स्क्रीनमध्ये यूज डेबिट क्रेडिट नोट्स हा ऑप्शन तुम्हाला ॲक्टिवेट करायचा आहे. इथे नो असेल तर तुम्हाला आधी येस सेट करून घ्यायचं आहे. काही वेळेस डेबिट आणि क्रेडिट नोट हे ऑप्शन्स जर डिजेबल असतील तर ते इनेबल करण्यासाठी मी ते एक नोट टाईप करतो. टू इनेबल डेबिट अँड क्रेडिट नोट प्रेस F11 फीचर्स. ते हा मेनू तुम्हाला ओपन करायचा आहे आणि यामध्ये यूज डेबिट अँड क्रेडिट नोट हा ऑप्शन तुम्हाला येस असा सेट करायचा आहे. टॅलीमध्ये यूज डेबिट क्रेडिट नोट हा ऑप्शन आपण येस सेट करूया आणि एंटर बटन प्रेस करून सेव्ह करा. म्हणजे आता क्रेडिट नोट आणि डेबिट नोट हे दोन पर्याय तुम्हाला ओपन झालेले दिसत आहेत. सेल्स रिटर्नच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला क्रेडिट नोट व्हाउचरचाच वापर करायचा असल्यामुळे आपण या ट्रान्झॅक्शनसाठी आता क्रेडिट नोट या बटनवर क्लिक करूया. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही जर काही चलन किंवा बुक वापरत असाल तर त्या बुकचा किंवा पुस्तकाचा नंबर इथे टाईप करू शकता. त्या चलन बुकचा नंबर तुम्ही इथे टाईप करू शकता. क्रेडिटला आपल्याला पार्टी अकाउंट टाईप करायचं आहे शिवा एंटरप्राइजेस, ज्याच्याकडून वस्तू परत आलेल्या आहेत. एकूण 500 रुपयाच्या वस्तू परत आलेल्या आहेत. एंटर बटन प्रेस करा. डेबिटला टाईप करा सेल्स रिटर्न अकाउंट. काही वेळेस व्हाउचर एंट्री करत असताना या लिस्टमध्ये अकाउंट दाखवला जात नाही किंवा आपल्याकडे तो अकाउंट उपलब्ध असत नाही. अशा वेळी तुम्ही या व्हाउचर एंट्री स्क्रीनमधूनच डायरेक्टली लेजर क्रिएट करू शकता. त्यासाठी Alt+C ही शॉर्टकट की तुम्ही प्रेस करू शकता. तुम्हाला हवा असणारा अकाउंटचं नाव तुम्ही टाईप करा सेल्स रिटर्न अकाउंट आणि प्रत्येक वेळी अकाउंट क्रिएट करत असताना ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्ट करणं आवश्यक आहे. आपण आधीच अकाउंट ग्रुपविषयी चर्चा केलेली आहे. सेल्स अकाउंट हा ग्रुप मी इथून सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस करतोय. हा लेजर इथे तयार झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे एंट्री करता करता जर तुमचं असं लक्षात आलं की तो लेजरच उपलब्ध नाही आहे तर पुन्हा एकदा व्हाउचर एंट्री क्लोज करून अकाउंट इन्फो मेनूमध्ये जाऊन लेजर तयार करण्याच्या ऐवजी तुम्ही Alt+C ही शॉर्टकट की वापरून चालू एंट्रीमध्येच लेजर क्रिएट करू शकता. हा देखील मुद्दा इथे आपण नोट करून घेऊया. ड्युरिंग व्हाउचर एंट्री स्क्रीन और ड्युरिंग व्हाउचर एंट्री to create a new ledger press
अल्टर प्लस सी. वाउचर एंट्री करत असताना एक नवीन लेजर तयार करण्यासाठी अल्टर प्लस सी हे शॉर्टकट की तुम्हाला प्रेस करता येऊ शकेल. आता पुढची ट्रान्झॅक्शन आहे 28 एप्रिल या तारखेला. गुड्स रिटर्नड टू सुजाता एंटरप्राइजेस ₹300. हे एक परचेस रिटर्नचं उदाहरण आहे. यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सुजाता एंटरप्राइजेस या व्यक्तींना किंवा या कंपनीला आपण काही माल परत पाठवलेला आहे. कदाचित आपण खरेदी केली होती आणि त्यापैकी काही माल डिफेक्टेड असल्या कारणामुळे किंवा चुकीचं असल्या कारणामुळे मे बी आउट ऑफ वॉरंटी असल्यामुळे आपण तितका माल परत पाठवतोय. ही ट्रान्झॅक्शन करत असताना पार्टी अकाउंट डेबिट केलेलं आहे बिकॉज आपण या पार्टीला गुड्स परत पाठवलेले आहेत. दिस पार्टी बिकम्स द रिसिव्हर. अकाउंटिंगच्या नियमाप्रमाणे जो रिसिव्हर असतो तो नेहमी डेबिटला येतो. त्यामुळे डेबिट द रिसिव्हर हा नियम वापरून आपण सुजाता एंटरप्राइजेस हा अकाउंट डेबिट साईडला पोस्ट करूया. आणि आपण वस्तू परत पाठवलेल्या आहेत. आपल्याकडून काही वस्तू गेलेल्या आहेत. समथिंग गोज आउट अँड वॉट एव्हर गोज आउट वी नीड टू गिव्ह इट टू द क्रेडिट साईड. क्रेडिट वॉट गोज आउट या नियमाप्रमाणे परचेस रिटर्न हा एक नवीन अकाउंट आपण तयार करणार आहोत अंडर परचेस अकाउंट. आणि या अकाउंटला क्रेडिट साईडला आपल्याला पोस्ट करायचं आहे. तर इथे ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी व्हायला हवी, सुजाता एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट. आणि ऑफकोर्स ही परचेस रिटर्न या प्रकारची ट्रान्झॅक्शन असल्यामुळे ही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला डेबिट नोट या व्हाउचरचा वापर करायचा आहे. आणि या डेबिट नोटसाठी शॉर्टकट की असणार आहे Ctrl+F9. टॅलीमध्ये डेबिट नोट हा फीचर जर बंद असेल तर तुम्ही F11 फीचर्स या बटनवर क्लिक करा आणि यामध्ये यूज डेबिट और क्रेडिट नोट हा ऑप्शन तुम्हाला ॲक्टिवेट करता येऊ शकेल. मी आधीच हा ऑप्शन ॲक्टिवेट केलेला आहे. आता आपण इथे एंट्री करूया. डेबिटला आपल्याला टाईप करायचं आहे सुजाता एंटरप्राइजेस. अमाऊंट तुम्ही टाईप करा ₹300. बिल वाईज डिटेलच्या या स्क्रीनमध्ये नेमका कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा हे आपण बिल वाईज डिटेल हा फीचर शिकत असताना पाहणार आहोत. क्रेडिटला आपल्याला टाईप करायचं आहे परचेस रिटर्न. पण इथे हा लेजर जर उपलब्ध नसेल तर तुम्ही अल्टर सी हे बटन प्रेस करा. सेकंडरी लेजर क्रिएशन अशी एक स्क्रीन ओपन होते आणि या स्क्रीनमध्ये तुम्हाला हवा तसा अकाउंट तुम्हाला क्रिएट करता येईल. फॉर एक्झाम्पल परचेस रिटर्न अकाउंट. अंडर ग्रुप आपण टाईप करणार आहोत परचेस अकाउंट्स. आणि आता ही एंट्री देखील तुम्हाला सेव्ह करायची आहे. त्यानंतर आणखीन एक ट्रान्झॅक्शन इथे देण्यात आलेली आहे. प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन ₹1,500. प्रोव्हिजन फॉर रेंट ₹5,000. ह्या 2 प्रोव्हिजन प्रकारच्या एंट्रीज इथे देण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला आपण प्रोव्हिजन या शब्दाचा अर्थ काय आहे हे पाहूया आणि या प्रोव्हिजन एंट्रीज कशासाठी केल्या जातात हे आपण समजून घेऊयात. प्रोव्हिजन एंट्रीज या एक प्रकारच्या ॲडजस्टमेंट एंट्रीज असतात ज्या चालू वर्षामध्ये होणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी केल्या जातात. खर्चाची तरतूद म्हणजेच खर्चाचा जमा खर्च. प्रोव्हिजन एंट्रीज आर ॲडजस्टमेंट एंट्रीज. प्रोव्हिजन एंट्रीज या ॲडजस्टमेंट एंट्रीज असतात यूज्ड फॉर अकाउंटिंग ऑफ अनपेड एक्सपेन्सेस इन द करंट इयर. काही वेळेस असं असू शकतं की एखादा खर्च झालेला आहे एका वर्षामध्ये पण तो प्रत्यक्षात दिला गेला आहे पैशाच्या स्वरूपात पुढच्या वर्षामध्ये. उदाहरण म्हणजे जेव्हा माझ्याकडे एप्रिल 2015 ते मार्च 2016 या वर्षाचं अकाउंटिंग केलं जाईल तेव्हा हे एक पहिलं अकाउंटिंग इयर आहे असं आपण समजूया. आणि त्याच्यानंतर दुसरं अकाउंटिंग इयर सुरू होणार आहे 1/4/2016 ते 31 मार्च 2017 असं दुसरं अकाउंटिंग इयर असणार आहे. तर पहिलं अकाउंटिंग इयर आहे किंवा फायनान्शियल इयर आहे एप्रिल 2015 ते मार्च 2016 आणि दुसरं एक फायनान्शियल इयर आहे एप्रिल 2016 ते मार्च 2017. समजा मी 1 एप्रिल 2015ला एक नवीन कंपनी सुरू केली आणि त्या कंपनीमध्ये एकूण 5 एम्प्लॉईज आहेत ज्यांनी एप्रिल 2015मध्ये माझ्याकडे काही कामकाज केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना मी 5 मे 2015 या तारखेला काही पगार दिलेला आहे. ऑन 5 मे 2015 सॅलरी इश्यूड बाय कॅश. जर मी कॅश किंवा चेकच्या स्वरूपात काही पैसे पगार म्हणून या लोकांना दिलेले आहे.
जेव्हा तुम्ही 5 मे या तारखेला एखादा पगार देता तेव्हा डेफिनेटली तुम्ही याची एंट्री या पहिल्या अकाउंटिंग इयरमध्ये करता, कारण की तो खर्च त्या वर्षाचा आहे. त्यामुळे 5 तारखेला तुम्ही एंट्री करू शकता. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशा प्रकारची एंट्री तुम्हाला इथे करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे एंट्री अशा प्रकारे कराल, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. तर सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट आपण नेहमी डेबिट करतो, कारण की एक्सपेन्सेस हे नेहमी डेबिटलाच येतात. आपला रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. या नियमाप्रमाणे एक्सपेन्सेस हे नेहमी डेबिटला पोस्ट केले जातात आणि क्रेडिटला तुम्ही कॅश किंवा एखाद्या बँकेचं नाव टाईप करू शकता. जर इन केस चेक थ्रू पेमेंट दिलं असेल तर तुम्ही बँकेचं नाव क्रेडिटला टाईप करा. अशी एंट्री 5 मेला होईल. परंतु ज्यावेळेला एखादा व्यक्ती मे 2015मध्ये आपल्याकडे काम करेल, आपण सॅलरीचं एक्झाम्पल घेतो आहे, तर त्याचा पगार हा प्रत्यक्षात 5 जूनला दिला गेला आहे असं आपण समजूया. म्हणजे पुन्हा एकदा सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश और बँक ही एंट्री आपल्या कंपनीमध्ये 5 जून 2015 या तारखेला पहिल्या अकाउंटिंग इयरमध्ये टाईप केले जाईल. अशा प्रकारे जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये हे एम्प्लॉईज आपल्याकडे काम करत आहेत आणि त्याचं पेमेंट त्या महिन्यामध्ये आपण पे करतो आहे, पुढच्या महिन्यामध्ये पे करतो आहे आणि तशी एंट्री पण आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करतो आहे. परंतु ज्यावेळेला एखादा एम्प्लॉई मार्च 2016मध्ये काम करेल तेव्हा प्रत्यक्षात त्याचे पैसे एप्रिल 2016 या तारखेला दिले जाणार आहेत. सॅलरी इज गोइंग टू बी इश्यूड बाय कॅश और बाय चेक ऑन 5 एप्रिल 2016. पण जसं की प्रत्यक्षात हे पैसे 5 एप्रिलला दिले जात असल्यामुळे पैसे दिलेल्याची एंट्री तुम्हाला पुढच्या अकाउंटिंग इयरमध्ये करता येणार आहे किंवा करावी लागणार आहे. प्रत्यक्षात पैसे जर आपण 5 एप्रिललाच दिलेत, जर पैसे 5 एप्रिलला दिले असतील तर एंट्री पण 5 एप्रिललाच होणार आहे. पण तुम्ही इथे 5 एप्रिलला जर असं लिहिलं, जर तुम्ही 5 एप्रिल 2016ला अशा प्रकारची एंट्री केलीत तर ही एंट्री किंवा या खर्चाचा जमा खर्च हा दुसऱ्या वर्षात जाईल. सॅलरी तर आहे मागच्या वर्षाची, सॅलरी तर आहे पहिल्या वर्षाची, पण आपण ती प्रत्यक्षात दिले मात्र पुढच्या वर्षामध्ये. त्यामुळे इथे सॅलरी एक्सपेन्स अकाउंट डेबिट करून चालणार नाही. तुम्हाला 31 मार्चला एक प्रोव्हिजन एंट्री करावी लागेल. 31 मार्चला तुम्हाला एक प्रोव्हिजन एंट्री इथे करावी लागेल, प्रोव्हिजन एंट्री. आणि ही प्रोव्हिजन एंट्री काय करावी लागेल, तुम्हाला अशी प्रोव्हिजन एंट्री करावी लागेल, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. खर्चाचा अकाउंट नेहमी डेबिट करा, पण क्रेडिटला काय करा, तर क्रेडिटला सॅलरी एक्सपेन्सेस प्रोव्हिजन अकाउंट असं एक लेजर क्रिएट करा आणि तात्पुरतं या लेजरला तो बॅलन्स क्रेडिट करून टाका. म्हणजे प्रत्यक्षात रोख पैसे तर दिले नाहीत, पण खर्च मात्र आपण डेबिट केलेला आहे. खर्च डेबिट केल्यामुळे तो P&L अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला खर्चाच्या खात्यामध्ये दाखवला जाईल, पण पैसे मात्र आपण रोख दिले नाहीत. हा सॅलरी एक्सपेन्सेस प्रोव्हिजन अकाउंट अंडर प्रोव्हिजन अकाउंट आपण क्रिएट करतो आणि प्रोव्हिजन हा करंट लायबिलिटीचा एक सबग्रुप आहे. त्यामुळे तो बॅलन्स शीटला लायबिलिटी म्हणून दाखवला जाईल. म्हणजे इतकी सॅलरी आपल्याला प्रत्यक्षात पे करायची आहे असा बॅलन्स शीटला इफेक्ट दाखवला जाईल. म्हणजे थोडक्यात खर्चाचा जमा खर्च हा त्या वर्षाचा त्या वर्षामध्येच होईल. आणि पुढील वर्षी मात्र जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात रोख पैसे द्याल तेव्हा हा अकाउंट जो तुम्ही आधी क्रेडिट केलेला आहे त्याला तुम्ही डेबिट करा. या अकाउंटला तुम्हाला डेबिट करायचं आहे. सॅलरी एक्सपेन्सेस प्रोव्हिजन अकाउंट डेबिट करा. म्हणजे मागच्या वर्षी जो अकाउंट क्रेडिट झाला होता तो यावर्षी डेबिट झाला, म्हणजे त्या अकाउंटचा बॅलन्स नील होईल आणि कॅश अकाउंट क्रेडिट होईल आणि यावर्षी पुन्हा तो खर्च डेबिट पडणार नाही. त्या वर्षाचा खर्च हा त्या वर्षीच डेबिट पडेल. अशा प्रकारे तुम्हाला एंट्री करत असताना अशी एंट्री करायला लागणार आहे, एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन अकाउंट अशी एंट्री आणि त्या एंट्रीचं स्वरूप असणार आहे. आता इथे एक्झाम्पलमध्ये सांगितलं गेलेलं आहे प्रोव्हिजन फॉर रेंट ₹5,000 अँड प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन ₹5,000. त्यामुळे एंट्री करत असताना एक्सपेन्सच्या अंडर असणाऱ्या अकाउंटचं नाव डेबिटला टाईप करा आणि प्रोव्हिजनच्या अंडर असणाऱ्या अकाउंटचं नाव तुम्ही क्रेडिटला टाईप करा. जसं की इथे डिप्रिशिएशन या नावाचं एक अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि हा अकाउंट अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला क्रिएट करायचं आहे. अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स
एक्सपेन्स हे डायरेक्ट पद्धतीचे पण असू शकतात आणि इनडायरेक्ट या पद्धतीचे पण असू शकतात. याबद्दल आधीच आपण चर्चा केलेली आहे. इथे देखील रेंट अँड रेट्स अकाउंट हा आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्स याच प्रकारच्या ग्रुपमध्ये क्रिएट करायचा आहे. या ट्रान्झॅक्शनची एंट्री करत असताना आपण पेमेंट व्हाउचरचा वापर करू शकत नाही, कारण की प्रत्यक्षात पेमेंट दिलेलंच नाही आहे. पेमेंट व्हाउचरचा वापर आपण कधी करतो, जेव्हा प्रत्यक्षात रोख स्वरूपात किंवा चेक स्वरूपात आपण पैसे दिले असतील तर. म्हणजे आपण आतापर्यंत जे व्हाउचरचे प्रकार पाहिले त्यामधील पेमेंट व्हाउचर या प्रोव्हिजन एंट्रीसाठी आपल्याला वापरता येणार नाही. आपल्याला इथे रिसीट व्हाउचर देखील वापरता येणार नाही, कारण की प्रत्यक्षात पैसे आलेले नाही आहेत. रिसीट व्हाउचरचा वापर आपण फक्त पैसे रोख स्वरूपात किंवा चेक स्वरूपात येतात त्यासाठीच करतो. कॉन्ट्रा व्हाउचरचा देखील वापर इथे करता येणार नाही, कारण की कॉन्ट्रा व्हाउचर फक्त कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉवल किंवा बँकेमधील ट्रान्सफर, एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये जर ट्रान्सफर असेल त्याच कारणासाठी कॉन्ट्रा व्हाउचर वापरतात. ही ट्रान्झॅक्शन खरेदी आणि विक्री किंवा सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न याही स्वरूपाची नसल्यामुळे तुम्ही सेल्स, परचेस, क्रेडिट नोट, डेबिट नोट हे व्हाउचर वापरू शकणार नाही आहात. तर स्पेसिफिकली तुम्हाला ही एंट्री करण्यासाठी जर्नल व्हाउचर या प्रकारच्या एका व्हाउचरचा वापर करायचा आहे. याच्यासाठी शॉर्टकट की असणार आहे F7. तर इथे आपल्याला टॅलीमधील अजून एक व्हाउचरचा प्रकार वापरावा लागणार आहे. त्या व्हाउचरचं नाव आहे जर्नल व्हाउचर. जर्नल व्हाउचरमध्ये फक्त प्रोव्हिजनच्याच नव्हे तर आणखीन विविध प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करता येईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हिजनल एंट्रीज किंवा सर्व प्रकारच्या ॲडजस्टमेंट एंट्रीज किंवा खास करून सर्व प्रकारच्या नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स जिथे पैसे किंवा बँक, कॅश किंवा बँक या दोन्हीचा समावेश होत नाही, अशा नॉन कॅश ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीजसाठी तुम्ही मुख्य म्हणजे या जर्नल व्हाउचरचा वापर करू शकता. सर्वसाधारणपणे जर्नल व्हाउचरचा वापर हा या पद्धतीसाठी केला जातो. तरी देखील आपण कॅश ट्रान्झॅक्शन देखील या जर्नल व्हाउचरमध्ये वापरू शकतो. बाय डिफॉल्ट कॅश ट्रान्झॅक्शन्स आर नॉट अलाउड. कॅश ट्रान्झॅक्शन्स आर नॉट अलाउड इन जर्नल व्हाउचर्स. जर्नल व्हाउचरमध्ये बाय डिफॉल्ट कॅश ट्रान्झॅक्शन अलाउ केले जात नाहीत. म्हणजे जर्नल व्हाउचरमध्ये डेबिट साईडला किंवा क्रेडिट साईडला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बँक अकाउंट लेजर सिलेक्ट करता येणार नाही. तो ग्रुपच या लेजर अकाउंटच्या लिस्टमधून कॅन्सल केला गेलेला आहे. पण काही वेळेस तुम्हाला जर्नल व्हाउचरमध्ये कॅश लेजर्स किंवा बँक लेजर वापरता येतात. टू यूज कॅश ऑर बँक अकाउंट्स इन जर्नल व्हाउचर, okay, we need to change the configuration settings. तुम्हाला जर्नल व्हाउचरमध्ये कॅश किंवा बँक ट्रान्झॅक्शनचा वापर करायचा असेल तर तुम्ही F12 कॉन्फिगरेशन या विंडोमध्ये जा. फॉर एक्झाम्पल, मी कीबोर्डवरून F12 ही शॉर्टकट की प्रेस करतोय आणि आता याच्यामध्ये अलाव कॅश अकाउंट्स इन जर्नल हा ऑप्शन तुम्हाला इनेबल करता येऊ शकेल. स्पेसिफिकली जर तुम्ही कॉन्फिगरेशन विंडोमध्ये जाऊन अलाव कॅश अकाउंट इन जर्नल हा फीचर जर ॲक्टिवेट केला असेल तरच तुम्हाला इथे कॅश, बँक या अकाउंटचा वापर करता येऊ शकतो. नसेल तर बाय डिफॉल्ट हे कॅश ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला जर्नलमध्ये वापरता येत नाहीत. इथे तुम्हाला अलाव कॅश अकाउंट्स इन जर्नल हा फीचर दिलेला आहे. तो फीचर तुम्ही यस किंवा नो आवश्यकतेप्रमाणे सेट करू शकता. Usually journal voucher is used for provision entries, adjustment entries, non-cash transactions, corrective transactions. काही वेळेला आपल्याला काही करेक्टिव्ह ट्रान्झॅक्शन्स क्रिएट करावे लागतात. ओके, काही चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आपण काही करेक्टिव्ह ट्रान्झॅक्शन्स करतो, तेव्हा देखील तुम्ही जर्नल व्हाउचरचा वापर करू शकता. तुम्ही जर्नल व्हाउचरमध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करू शकता. हे आणखीन एक जर्नल व्हाउचरचं वैशिष्ट्य आहे. बाय डिफॉल्ट कॅश ट्रान्झॅक्शन जर्नल व्हाउचरमध्ये अलाव केले जात नाहीत, पण तुम्ही हे कॉन्फिगरेशन सेटिंग बदलून कॅश अकाउंट्स जर्नल व्हाउचरमध्ये ॲक्टिवेट करू शकता. आपण आता ही एंट्री जर्नल व्हाउचरमध्ये करणार आहोत, ज्यामध्ये रेंट अँड रेट्स अकाउंट डेबिट करायचं आहे 5000 आणि क्रेडिटला टाईप करायचं आहे रेंट अँड रेट्स प्रोव्हिजन अकाउंट. अशा प्रकारे या प्रोव्हिजनची एंट्री तुम्ही जर्नल व्हाउचरमध्ये करू शकता.
आणखीन एक ट्रान्झॅक्शन दिलेली आहे ज्यामध्ये डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट करायचं आहे, पण पुन्हा एकदा इथे डिप्रिशिएशन हे लेजर आपल्या लिस्ट ऑफ लेजरमध्ये उपलब्ध नाही आहे आणि त्यासाठी अल्टर सी हे बटन तुम्ही प्रेस करा आणि डिप्रिशिएशन अकाउंट असा एक लेजर इथे क्रिएट करा जो अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स या ग्रुपमध्ये तुम्हाला क्रिएट करायचा आहे. अमाऊंट आहे 1500 आणि क्रेडिटला पुन्हा एकदा आपल्याला डिप्रिशिएशन प्रोव्हिजन हा अकाउंट क्रिएट करायचा आहे आणि जर तो उपलब्ध नसेल तर तुम्ही चालू एंट्रीमध्येच अल्टर सी हे बटन प्रेस करा आणि इथे टाईप करा डिप्रिशिएशन प्रोव्हिजन किंवा प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन असं नाव तुम्ही टाईप करा आणि हा अकाउंट ओपन करत असताना लिस्ट ऑफ ग्रुपमधून प्रोव्हिजन हा अकाउंट ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारे या राहिलेल्या 4 ट्रान्झॅक्शनची एंट्री तुम्हाला क्रिएट करायची आहे आणि या 4 ट्रान्झॅक्शनची एंट्री केल्यानंतर पुन्हा एकदा ट्रायल बॅलन्स तुम्ही ओपन करा आणि या फाईलमध्ये दिलेल्या लिस्टप्रमाणे सर्व संख्या तुमच्या स्क्रीनवर असणाऱ्या कंपनीमध्ये जुळत आहेत का हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि हे जेव्हा जुळेल तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की ही पहिली असाइनमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण एकूण 3 नवीन व्हाउचरचे प्रकार डिस्कस केले. एक म्हणजे क्रेडिट नोट व्हाउचर, दुसरं म्हणजे डेबिट नोट व्हाउचर आणि तिसरं म्हणजे जर्नल व्हाउचर. त्याचबरोबर प्रोव्हिजन एंट्रीज कशा असतात याचं देखील आपण थोडंसं डिस्कशन या भागामध्ये केलेलं आहे. इथे आपण हा सेशन स्टॉप करणार आहोत.